नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 106 दिवस पूर्ण झाले आणि आता या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी यांचे कबुली जबाब देखील पुढे येऊ लागले. यामध्ये धक्कादायक, काळजाचा थरकाप उडवणारे असे कबुली जबाब संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आणि पाहतोय सुद्धा. आणि या कबुली जबाबाच्या बाबत जेव्हा जेव्हा या प्रत्येकानं आपल्या कबुली जबाबात काय म्हटलंय हा खुलासा केलाय, त्यावेळी नवीनच वेगळीच माहिती प्रत्येकाच्या कबुली जबाबातून पुढे येते. आतापर्यंत 4 जणांनी आपले कबुली जबाब जे दिलेले आहेत ते आता समोर आलेले आहेत, त्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या चौघांचेही कबुली जबाब आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला समजलेले आहेत. पण इथं एक ट्विस्ट तयार झालंय आणि हे ट्विस्ट असं आहे की सुदर्शन घुले मात्र वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या सांगण्यावरनच आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली हे स्पष्टपणे सांगतोय. शिवाय कसं अपहरण केलं, कशी हत्या केली, कोणती शस्त्र वापरली हे देखील क्लिअर करतोय. प्रतीक घुले यानं देखील होय आम्ही या हत्येमध्ये सहभागी होतो हे देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांच्या कबुली जबाबात मात्र असं काही एक वेगळंच नाव आलं, अर्थात आडनाव कराड आहे. म्हणजे तिथंही कराड आहेच आणि इथंही कराड आहेच. आता या कराड नवीन नावामुळे एक वेगळाच ट्विस्ट झालाय आणि या नवीन आलेल्या नावामुळं आता नेमकं या प्रकरणामध्ये हा आणखी एक नवीन कराड कोण आलाय याच्यावरनं आज दिवसभरात चर्चा सुरू झाली. अखेर हा नवीन कराड कोण याचा शोध घेण्याचा प्रसार माध्यमांनी प्रयत्न केला असता वेगळीच माहिती आता समोर आली आणि तीच माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलोय. अर्थात पहिला जो कराड आहे त्याचं नाव आहे वाल्मिक, म्हणजेच वाल्या कराड. आणि आता दुसरा जो कराड आहे त्याचं नाव आहे सुग्रीव कराड. त्यामुळं मी माझ्या लाईव्हचं नावच ठेवलेलं आहे आधी वाल्या आता सुग्रीव. हा सुग्रीव कराड कोण? आता खरं म्हणजे या सुग्रीव कराड याचं नाव पहिल्यांदा जर कुणी घेतलं असेल तर जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी. त्यांनी त्यांच्या जबाबात जे काही म्हटलंय त्यातच फक्त सुग्रीव कराडचं नाव आहे. आता सुग्रीव कराड याचं नाव या दोघांच्या कबुली जबाबात कसं आलं, ही सगळी जी काही चेन आहे ही कुठून आहे हे सगळं आपण या लाईव्ह मधून पाहणार आहोत. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत लाईव्ह पहा. शेवटपर्यंत तुमच्या यावरच्या प्रतिक्रिया, कमेंट्स काय असतील ते कळवा. तुम्हाला देखील काही सुग्रीव कराडबद्दल माहिती असेल ती देखील शेअर करा. खरं म्हणजे कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे, 106 दिवस झाले हा आरोपी सापडत नाहीये. फरार असताना देखील या आरोपीनं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केलेत अशी माहिती दस्तूर खुद्द विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जी 26 मार्चला सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान आर्ग्युमेंट मध्ये सांगितलं होतं. या कृष्णा आंधळेनंच जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना या नावाबद्दलची माहिती दिली. आता पहिल्यांदा हे आपण समजावून घेऊ की जयराम चाटे किंवा महेश केदार यांच्या जबाबात नेमकं काय आहे. मग आपल्याला एक एक गोष्टीचा उलगडा होत जाईल आणि शेवटी सुग्रीव कराड कोण याचा देखील शोध लागेल. आता सर्वात पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की जयराम चाटेचा जबाब काय आहे. जयराम चाटे, महेश केदार यांच्या कबुली जबाबात एका नव्या नावाचा उल्लेख झालाय. नाव आहे सुग्रीव कराड. आता कृष्णा आंधळे यानं दिलेल्या माहितीवरून या जयराम चाटे आणि महेश केदार यानं या दोघांनी हे नाव आपल्या कबुली जबाबात घेतलंय. काय म्हटलंय बघा इथं. कृष्णा आंधळेनं आम्हाला असं सांगितलं की, जयराम चाटेचा मी जबाब वाचून दाखवतोय तुम्हाला. कृष्णा आंधळेनं आम्हाला असं सांगितलं की सुग्रीव कराडनं यांना हाणा आणि हाकलून लावा असं सांगितल्यावर सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली.
आता हा कृष्णा आंधळे कुठल्या तारखेचं हे सगळं सांगतोय तर 6 डिसेंबरचं. आपल्याला आठवत असेल ती घटना पुन्हा एकदा लक्षात घ्या. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि आणखी एक जण, हे सगळे जण सुदर्शन घुलेच्या ब्लॅक स्कॉर्पिओत बसून अवादा कंपनीमध्ये दुपारी 12 वाजता गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या वॉचमनला मारहाण केली, मग जातीवाचक शिवीगाळ केली. मग शिवाजी थोपटे तिथे अधिकारी आले, त्यांना देखील धक्काबुक्की केली, त्यांना खंडणीची धमकी दिली, शिवीगाळ केली. मग हे जे सगळं प्रकरण तिथं चालू होतं, म्हणजे आपल्या वॉचमनला, आपल्या गावातल्या वॉचमनला, अशोक सोनावणेंना अशी कुठली तरी पोरं येऊन मारतायत किंवा त्यांना त्रास देत आहेत, हे जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांना समजलं, तेव्हा सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगचे काही ग्रामस्थ त्या अवादा कंपनीच्या आवारात गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर या टोळकं जे आहे, चेले चपाटे, हे सगळे जे प्रतीक घुले, सुधीर सांगळे, नंतर सुदर्शन घुले आणि आणखी एक कोण अन्य होता, यांच्यात आणि मस्साजोगकरांमध्ये मारहाण झाली. आता कृष्णा आंधळेचं असं म्हणणं आहे की ही जी मारहाण आपल्याला झाली किंवा आपल्या गँगच्या पोरांना झाली किंवा घुलेला झाली, सुदर्शन घुलेला, प्रतीक घुलेला झाली किंवा सुधीर सांगळ्या झाली किंवा आणखी एकाला कोणाला झाली, ही संतोष देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांना या सुग्रीव कराडनं करायला लावली. त्यानं सांगितलं की सुदर्शन घुलेला मारा. आता अशी माहिती समोर येतेय की संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेच्या कानफाटात लगावली होती. प्रतीक घुलेला तर मारहाण झालीच, त्या दिवशी त्याचा बर्थडे होता 6 डिसेंबरला, त्यामुळे त्यालाही चापट बसली. आणि ग्रामस्थ जास्त होते, ही 2-4 टाळकीच होती, त्यामुळे यांना मारहाण केली आणि हाकलून दिलं. कृष्णा आंधळेंनी या जयराम चाटे आणि महेश केदारला काय सांगितलं? जयराम चाटे कृष्णा आंधळेचा मावस भाऊ आहे, त्यांचं नातं आहे. त्यांनी सांगितलं या दोघांना की आपल्या सुदर्शन घुलेला आणि आपल्या पोरांना या संतोष देशमुख आणि ग्रामस्थांना मारहाण करायला त्या सुग्रीव कराडनं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या भैयाला म्हणजे सुदर्शन घुलेला ज्यांनी मारलंय त्यांचा बदला घ्यायचा आहे. कारण की यामुळे सुदर्शन घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झालाय, त्यामुळे आपल्याला यांचा बदला घ्यायचा आहे. आता हे सगळं त्यावेळी या कृष्णा आंधळेंनी जयराम चाटे आणि महेश केदारला सांगितलं, असं जयराम चाटेंनी जबाबात म्हटलंय. पुढे काय म्हटला तो? नुसतं मारलं नाही तर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले, त्यामुळे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेची बदनामी झाली. आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे. म्हणजे जयराम चाटे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंडणी याचा कुठेच उल्लेख करताना दिसत नाहीये. उल्लेख फक्त एवढंच करतोय की आपल्या पोरांना म्हणजे आपल्या गँगला, सुदर्शन भैयाच्या गँगला, प्रतीक घुलेला, सुधीर सांगळेला, आणखी कोणातरी एकाला या संतोष देशमुख यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून मारहाण केली. नुसती मारहाण नाही केली तर मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले आणि त्यामुळे सुदर्शन घुले आणि वाल्मिक अण्णा कराडची बदनामी झाली. त्यामुळे आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे आणि संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे. हे कृष्णा आंधळेंनी आम्हाला सांगितलं, असं जयराम चाटे म्हणतोय. आता विशेष म्हणजे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे यामध्ये जयराम चाटेच्या या संपूर्ण कबुलीचा बाबत खंडणीचा कुठे उल्लेखच नाहीये. पण सुदर्शन घुलेचा अपमानाचा बदला घ्यायचा आहे म्हणून आम्ही संतोष देशमुखांना मारहाण केली, एवढं मात्र जयराम चाटेने आपल्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे. मात्र सुदर्शन घुलेचा जबाब आहे तो वेगळाच आहे, त्यात सुग्रीव कराड कुठंच नाव नाहीये. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अवादाकडे वाल्मिक कराडनं मागितलेल्या खंडणीत अडथळा ठरला म्हणून संतोष देशमुखांचं अपहरण करून आम्ही त्यांची हत्या केली, असं सुदर्शन घुलेनं म्हटलेलं आहे. म्हणजे सुदर्शन घुले नाव घेतोय वाल्मिक कराडचं आणि जयराम चाटे नाव घेतोय सुग्रीव कराडचं. त्यामुळे प्रश्न पडलाय की हा सुग्रीव कराड आहे तरी कोण? आणि आता तेच मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणार आहे, हा सुग्रीव कराड कोण आहे. मुळातच सुग्रीव कराड हा केज तालुक्यातील तांबव गावचा मूळचा रहिवासी. हा तिथे हॉटेल व्यावसायिक आहे. सुग्रीव कराड याची पार्श्वभूमी राजकीय आहे.
तसं पाहिलं तर तो गुंड प्रवृत्तीचा देखील आहे. खून, दरोडा, दंगल, विनयभंग, महिलेवर अत्याचार, गर्भपात आदी विविध गुन्हे याच्यावर दाखल आहेत. आता या सुग्रीव कराडची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? तर याची आई तांबुआ गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलेली आहे. शिवाय याची पत्नी आशा कराड यांनी केजच्या नगरपंचायतीचं नगरसेवक पद देखील भूषवलेलं आहे. 2022 मध्ये केजची जी नगरपंचायत निवडणूक झाली त्या निवडणुकीत आशा सुग्रीव कराड या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात उभं कोण होतं तर आताचे खासदार बजरंग सोनवणे जे आहेत त्यांची मुलगी हर्षदा, डॉक्टर हर्षदा. आणि या हर्षदाला म्हणजेच बजरंग सोनवणे यांच्या कन्येला सुग्रीव कराडच्या पत्नीनं पराभूत केलं. काय झालं केज 2024च्या निवडणुकीमध्ये तर या निवडणुकीचा विचार केला तर 2022 ला जो निकाल लागला तो असं सांगतो की त्यामध्ये भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी स्थापन झाली. त्याचे 8 जण निवडून आले आणि यामध्ये जी सत्ता केज नगरपंचायतची काँग्रेसकडे होती तेव्हा खासदार रजनीताई पाटील या नेतृत्वाखाली ते सगळं लढल्या होत्या तर ती केजची काँग्रेसच्या हातातली सत्ता तिथून निसटली आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडीकडे गेली. यामध्ये काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या, स्वाभिमानी पक्षाला 1 जागा, शिवसेनेला 1 जागा मिळाली आणि जनविकास आघाडी जी भाजप पुरस्कृत आघाडी होती तिला 8 जागा मिळाल्या. आणि या 8 जागांमध्ये निवडून आलेली पत्नी कोण होती तर सुग्रीव कराडची पत्नी म्हणजे ती महिला म्हणजेच आशाताई कराड. आता त्यांनी हरवलं होतं बजरंग सोनवणे यांच्या मुलीला. हे झालं केज नगर पंचायत मधलं सगळं गणित 2022 सालचं. आता आहे 2025. आता त्यानंतर बरचसं पुलाखालून पाणी वाहत गेलं. मुळातच सुग्रीव कराड हा धनंजय मुंडे यांचाच कार्यकर्ता. जेव्हा एकसंध राष्ट्रवादी होती म्हणजे अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असं काही वेगळं नव्हतं, एकच होतं, तेव्हा बजरंग सोनवणे पण राष्ट्रवादीत, धनंजय मुंडे पण राष्ट्रवादीत, म्हणजे एकच सगळे. आणि हा जो सुग्रीव कराड आहे तोही राष्ट्रवादी. आता अर्थात संपूर्ण तिथलं जे नेतृत्व आहे पालकमंत्री वगैरे सगळं बघितलं तर धनंजय मुंडे, त्यामुळे धनंजय मुंडेंचे हे कार्यकर्ते. 2019च्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे खासदारकीला राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि प्रीतम मुंडे भाजपकडून उभे राहिल्या. अर्थात त्यावेळी बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला, प्रीतम मुंडे खासदार बनल्या. हे झालं 2019चं गणित. 2022 ला केजची नगरपंचायत झाली. ही नगरपंचायत काँग्रेसच्या हातातून निसटली आणि भाजपकडे आली. आता 2025 ला काय झालं म्हणजे आताच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना सुग्रीव कराड याची भूमिका जरा संशयास्पद वाटली म्हणून त्यांनी त्याला साइड लाईन केलं, बाजूला केलं. आता यावेळी नेमकं काय झालं होतं? आत्ताच्या लोकसभेचं पूर्वीचं गणित बघितलं तर अर्थातच राष्ट्रवादी फुटली होती. 2 गट तयार झाले होते शिवसेनेप्रमाणे, अजित पवार राष्ट्रवादी गट, शरद पवार राष्ट्रवादी गट, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट. आता त्यामध्ये काय झालं तर धनंजय मुंडे लोकसभा जी काही निवडणूक होती त्या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पंकजा मुंडे यांना निवडून आणायचंय यासाठी प्रयत्न करत होते, कारण की दोघंही हे भाऊ बहिणी एकत्र आले नेमके. आता हे दोघंही एकत्र आल्यामुळं ताकद वाढली होती. अर्थातच याच वेळी बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून उभे राहिले. 2024ची आत्ताची लोकसभा निवडणूक. आता बजरंग सोनवणेच्या जवळचा पण सुग्रीव कराड आणि धनंजय मुंडेंच्या पण जवळचा सुग्रीव कराड. पण धनंजय मुंडेंना शंका आली की बाबा हे सगळं गणित आणि तेव्हापासून यांच्यात मतभेद. मुळातच 2022 लाच बजरंग सोनवणे यांच्या मुलीला सुग्रीव कराडच्याच पत्नीनं हरवलं होतं, त्यामुळे त्याच वेळी यांच्यात मतभेद आले होते. आता धनंजय मुंडेंनी नेमकं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या सगळ्या माणसांना साइडलाईन करायला घेतलं, त्यामध्ये सुग्रीव कराड होते. त्यामुळं सुग्रीव कराड यांनी ऐन तोंडावर लोकसभा निवडणुकीच्या 16 नोव्हेंबरला बजरंग सोनवणे यांच्याच उपस्थितीत
शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला. आता या सगळ्या घटनांमुळं बजरंग सोनवणेंच्या मुलीला ज्याच्या पत्नीनंच हरवलं होतं त्यालाच आपल्या सोबत कुणी घेतलं? बजरंग सोनवणेंनी. आता सुग्रीव कराड जो आधी बजरंग सोनवणेंचा कट्टर विरोधक होता तोच बजरंग सोनवणेंच्या जवळचा माणूस झाला. आता त्यावेळी 2022ला जेव्हा बजरंग सोनवणे यांची मुलगी पराभूत झाली होती तेव्हा बजरंग सोनवणे थेट आरोप केला होता विष्णू चाटेंवर. आता विष्णू चाटे कोण? तर याच केस मधला 2 नंबरचा मुख्य आरोपी विष्णू चाटे जो वाल्मिक कराडचा राईट हँड. हा विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष. आता त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर बजरंग सोनवणेंनी आरोप केला की माझ्या मुलीला पराभूत करण्यासाठी विष्णू चाटेनं सुग्रीव कराडला रसद पुरवली असा थेट आरोप केला. त्यामुळे विष्णू चाटे आणि बजरंग सोनवणे यांच्यात वितुष्ट आलं. सुग्रीव कराड आता मुळातच बजरंग सोनवणेंकडे आहे. त्यामुळं विष्णू चाटे अजित पवार गटात, बजरंग सोनवणे शरद पवार गटात, सुग्रीव कराड बजरंग सोनवणेंच्या जवळचे झाला म्हणून तो देखील शरद पवार गटात. असे 2 गट हे केज मध्ये पडले. खरं तर हे सगळं राजकारण केज मधलं स्थानिक राजकारण आहे. याच केज मध्ये मस्साजोग आहे. याच मस्साजोग मध्ये आवादा कंपनीचा प्लांट आहे. त्यामुळं विष्णू चाटे तालुकाध्यक्ष याच केजचा होता. सुग्रीव कराड याचं देखील याच केज मध्ये सगळं गुंडशाही काय राजकीय सगळं त्याचं काय व्यक्तिमत्व आहे ते याच केज मध्ये चालतं. त्याची आई देखील याच केज मधल्या तांबवा गणात पंचायत समिती सदस्य राहिलेली आहे. त्याची पत्नी देखील याच केजच्या नगरपंचायतीची नगरसेवक राहिलेली आहे. त्यामुळं या केजवर कॉन्सन्ट्रेशन या दोन्ही गटांचं झालेलं आहे. इकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना कोणतरी आपला तिथे माणूस हवा जो आपल्या पक्षाची ताकद देईल, उभारेल, म्हणून विष्णू चाटेला तालुकाध्यक्ष केलं केजचं. आणि इकडे आता सुग्रीव कराड शरद पवार गटाकडं म्हणजेच बजरंग सोनवणेंकडे असल्यामुळं या ठिकाणी आता शरद पवार गटाची ताकद या सुग्रीव कराडच्या माध्यमातून उभी करायची असा सगळा या ठिकाणी घाट घातला गेला. आता या दरम्यान झालं काय? तर याच दरम्यान सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी म्हणजेच अगदी 2024च्या तोंडावर असेल किंवा 2023च्या तोंडावर केज तालुका संत भगवान बाबा उत्सव हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर केजचा हा संत भगवान बाबा उत्सव त्या ठिकाणी साजरा होणार होता. आणि हा उत्सव साजरा करताना म्हणजे संत भगवान बाबांची जी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त जो उत्सव असतो त्यासाठी हे सगळे सर्व समाजाचे लोक मागच्या वर्षी एकत्र आले. कुठे? तर हे सगळे जे आहेत ते एका शासकीय विश्रामगृहात म्हणजे सर्किट हाऊस मध्ये एकत्र जमले. आता हे एकत्र जमल्यानंतर ती जी बैठक सुरू झाली त्या बैठकीमध्ये या जयंतीचं किंवा जयंती उत्सवाचं नेतृत्व कुणी करायचं यावरून विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यात जुंपली खडाजंगी झाली मोठी. मी नेतृत्व करणार नाही, तो म्हणतो मी नेतृत्व करणार. ही जी काही खडाजंगी झाली या खडाजंगीच्या वेळी सुदर्शन घुले जो मुळातच त्यांनी कबुली सभाबात म्हटलेला आहे की वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते आणि विष्णू चाटे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष आहे आणि मी त्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे सुदर्शन घुले सुद्धा विष्णू चाटेच्या पक्षाचाच कार्यकर्ता. त्यामुळे तो विष्णू चाटेच्या जवळचा आणि त्याच्यामुळेच तर केज मध्ये त्याची सगळी गुंडपुंड टोळ्या चपाट्या काय चेले चपाट्या त्यांची गुंडगिरी चालू होती. त्यामुळं हा सुदर्शन घुले उड्या मारत होता विष्णू चाटेच्या जीवावर, विष्णू चाटे उड्या मारत होता वाल्मिक कराडच्या जीवावर आणि वाल्मिक कराड उड्या मारत होता धनंजय मुंडेंच्या जीवावर. या सगळ्या गोष्टी होत्या. आता हा जो केजचा तालुकाध्यक्ष म्हणून विष्णू चाटे होता तो आणि सुग्रीव कराड तोही राजकीय त्याचा सगळा काय परिपाक असेल तो, या दोघांच्यात खडाजंगी झाली की आता आपल्या दोघांपैकी नेतृत्व कुणी करायचं. तिथं सुदर्शन घुले याला आपल्या आकारा कोण बोलतय? कारण की सुदर्शन घुले तोपर्यंत केज मध्ये आपली टोळी जमवली होती त्यांनी. ही असलीच ही सगळी प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, आणखी तो महेश केदार बिदार बरीच गँग आहे ती. ही सगळी टोळी त्यांनी जमवली होती. त्यामुळे त्याला केजचा डॉन व्हायचं होतं. मीच डॉन आहे केजचा.
का तर माझ्यावर वरद हस्त आहे तालुका दक्षांचा म्हणजेच विष्णू चाटेचा, विष्णू चाटेवर वरद हस्त आहे वाल्मिक कराडचा म्हणजे धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाचा. हे एवढं सगळं गणित होतं. आता या मुळातच विष्णू चाटेच्या जो काही ती खडाजंगी त्यावेळी होती सुग्रीव कराड आणि विष्णू चाटेमध्ये, की या जयंतीचं नेतृत्व नेमकं कोणी करायचं जयंती उत्सवाचं, त्यावेळी सुदर्शन घुले हा सुग्रीव कराड याच्या अंगावर धावून गेला. आता ते सगळ्या लोकांमध्ये घडलं. एवढी सगळी राजकीय लोक सर्किट हाऊसमध्ये सगळे एवढे बसलेले होते. त्यात हा सर्किट हा गेला अंगावर धावून. सगळेच सर्किट झाले. मग तेव्हापासून हा सुग्रीव कराड या सगळ्या प्रकरणामुळं अत्यवस्थ झाला, अस्वस्थ झाला, की हा कोण माझ्या अंगावर धावून आला म्हणून, हा कोण समजतो स्वतःला. आणि मग सुदर्शन घुले आणि सुग्रीव कराड यांच्यात जणू स्पर्धाच लागली, की केच का किंग कोण. जसं बंबई का किंग कोण भिकू मात्रे वगैरे काय आपण पिक्चर बघितला सत्याबित्या, तसं या केजमध्ये केच का किंग कोण असं सगळं व्हायला लागलं. विष्णू म्हणजे केच का किंग कोण, सुग्रीव कराड की सुदर्शन घुले. सुदर्शन घुले हा आपल्या बाजूनं लढतोय आणि सुग्रीव कराडच्या अंगावर धावून जातोय. हे बघितल्यावर विष्णू चाटेला एक पाठीराखा सापडला आणि तिकडं सुग्रीव कराडचा एक मोठा विरोधक त्याच्या समोर उभा राहिला. आता या दोघांमध्ये अजिबात पटत नव्हतं, अजिबात जमत नव्हतं. त्यामुळं कुठे ना कुठेतरी सुग्रीव कराडला हे सगळं अत्यवस्थ वाटत होतं आणि त्याला बदला घ्यायचा होता. आता झालं असं की हे सगळं चालू असताना जे काही घडलंय या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, हत्या झाली वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्या आधी 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या त्या आवारामध्ये जे त्या ठिकाणी मागायला गेले खंडणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि एक यांनी त्या कंपनीच्या वॉचमनला म्हणजे अशोक सोनवणेंना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. या सगळ्या वेळी या सुग्रीव कराडनं संतोष देशमुख यांना सांगितलं सुदर्शन घुले याला मारहाण करा आणि तिथून हाकलून लावा, असं कृष्णा आंधळेनं जयराम चाटे आणि महेश केदारला सांगितलं. अशी कबुली जबाबात माहिती जयराम चाटेनं दिलेली आहे. एकंदरीतच काय तर संतोष देशमुख यांनी जी सुदर्शन घुलेच्या कानफटात लावली ती या सुग्रीव कराडच्या सांगण्यावरनं त्याला मारहाण केली, असं कृष्णा आंधळेंनी आम्हाला सांगितल्याचं जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे. असा हा सगळा प्रकार आहे. आता आणखी संतोष देशमुख प्रकरणाशी याचा काय संबंध आहे सुग्रीव कराडचा ते पण आपण समजून घेऊ. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी पकडून देण्यास सुग्रीव कराड यानं SITला मदत केली. काय केलं त्यानं डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी सुरेखा वायबसे यांना ताब्यात घेतल्यास फरार आरोपींची माहिती मिळेल अशी टीप त्यानं SITला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे त्यानं असं सांगितलं का तर त्याला यांचे सगळे कच्चे चिट्टे माहित होते. हे कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणखी जी काही गँग आहे यांना कोणी कोणी मदत केलेली आहे हे या सुग्रीव कराडला माहित होतं आणि हाही गुंड प्रवृत्तीचा. त्यामुळं त्यानं काय केलं SITला मदत केली की या आरोपींना पकडून देण्यासाठी. फरार होते तेव्हा हे आरोपी सापडत नव्हते, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, नंतर तो सुधीर सांगळे. मग तुम्ही संभाजी वायबसे आणि त्याच्या बायकोची चौकशी करा, तुम्हाला त्यांचा पत्ता मिळेल असं सुग्रीव कराडनी सांगितलं. आता SITने ते केलं. डॉक्टर संभाजी वायबसे त्याची पत्नी यांची चौकशी केली ताब्यात घेऊन. नंतर आपल्याला माहितीये 3 तारखेला त्यांना नांदेडमधून ताब्यात घेतलं 3 जानेवारीला आणि 4 जानेवारीला तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे त्यांना पुण्यातल्या बालेवाडी परिसरात अटक पण झाली. याचाच अर्थ या सगळ्यामध्ये हा सुग्रीव कराड या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मदत करत होता SITला. त्यामुळं कृष्णा आंधळे जो आहे त्याला आधीच सुग्रीव कराड आपला विरोधक आहे आणि सुग्रीव कराडनंच हे सगळं 6 डिसेंबरला आपल्या पोरांना आणि सुदर्शन घुलेला मारहाण करायला सांगितल्याचं यानं जयराम चाटे याला आधीच सांगितलं होतं. त्यामुळं त्यावेळी कृष्णा आंधळे मात्र सापडला नाही.
सापडले ते सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, तो काही सापडला नाही. म्हणजे ज्यानं जयराम चाटे आणि महेश केदारला माहिती दिली की हे सगळं 6 डिसेंबरला जे आपल्या गँगला मारहाण झाली ती संतोष देशमुखांना मारहाण करायला या सुग्रीवकरांना लावली असं सांगितलं गेलं, तोच कृष्णा आंधळे नेमका फरार आहे. आता वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड या आता अर्थातच दोन टोळ्या झाल्या, कारण की मुळातच सुग्रीव कराड हा पण गुंड आणि तिकडे वाल्मिक कराड पण गुंड. वाल्मिक कराड एका गटाचा एका पक्षाचा, सुग्रीव कराड एका गटाचा एका पक्षाचा, आणि यांच्या टोळी युद्धामध्ये बळी गेला तो संतोष देशमुखांचा, बिनकामाचा काही घेणं न देणं. मुळातच या सगळ्या आरोपींना जेव्हा 6 डिसेंबरला संतोष देशमुख आणि त्यांच्या ग्रामस्थांनी म्हणजे मस्साजोगच्या त्यांनी मारहाण केली ना, त्याच वेळी यांना असा डाऊट आला होता की संतोष देशमुख काय आपल्याला मारहाण करू शकणार नाहीत. याचा अर्थ हे सगळं सुग्रीव कराडच्या सांगण्यावरनं घडलंय, त्यांनीच सांगितलंय असं या पोरांच्या मनात या कृष्णा आंधळेनं घातलं का ते खरं आहे का खोटं आहे हे तपासात पुढे येईलच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी काही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे ती त्यानुसार ही माहिती अशी की सुग्रीव कराडनं सांगितल्यावरून संतोष देशमुख आणि सुदर्शन घुलेच्या चापटीत मारली आणि ती मारहाण झाली आणि मग त्याचे व्हिडिओ व्हायरल वगैरे झाले. आता पुढे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यात काय आहे बघा. आवादा येथे झालेली मारहाण आपल्याला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरनं झाली असल्याचा घुलेला पण संशय होता आणि बाकीच्या सगळ्या त्याच्या गँगला पण. कारण की सुदर्शन घुलेचं मत असं होतं की संतोष देशमुख आपल्याला मारहाण करणार नाहीत, त्यामुळं देशमुखांचं अपहरण होण्यापूर्वी सरपंच देशमुख यांना जे काही मस्साजोगला त्या आवादा कंपनीत यावं लागलं आणि त्यावेळी जो काही राडा झाला त्यावेळी काय 2-3 चापटी हाणल्या बसल्या सुदर्शन घुलेच्या प्रतीक घुलेच्या, त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं की संतोष देशमुख काय आपल्याला मारहाण करू शकत नाहीत, ही मारहाण सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरनं झालेली आहे. आता सुदर्शन घुलेला सुग्रीव कराड कोण हे चांगलं माहिती आहे, कारण की सुग्रीव कराड हा विष्णू चाटेचा विरोधक. सुदर्शन घुले आणि सुग्रीव कराड यांच्यात केसचा डॉन कोण ही स्पर्धा लागलेली. त्यात सुदर्शन घुले जयंती उत्सवाच्या निमित्तानं झालेल्या बैठकीत सुग्रीव कराडच्या अंगावर धावून पण गेला होता. त्यामुळं आता हा प्रश्न पडायला लागला की सुदर्शन घुलेला असं वाटलं की संतोष देशमुख आपल्याला मारू शकत नाही, याला मारायला लावलंय हे सुग्रीव कराडनी. हे सगळं त्यांनी डोक्यात घेतलं. आता झालं असं की अशी एक माहिती समोर आलेली आहे की संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी जी काही सुदर्शन घुले आणि त्यांच्या गँगला मारहाण करून तिथून पिटाळून लावलं त्या सगळ्या एरियातून, अर्थात नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं वगैरे सगळं घडलं. पोलिसांनी तर सगळी कच खाल्ली, माती खाल्ली, त्यात काय सोडूनच त्या विषय. अटक केलंच नाही, फिर्याद दाखल करून घेतलीच नाही. पहाटे 7 वाजता 7 तारखेला पहाटे कधीतरी यांना अटक दाखवली आणि बॉम्बला सुदर्शन घुले सगळी पोरं बाहेरच बोंबलत फिरत होती म्हणून तर 9 तारखेला अपहरण करून संतोष देशमुखांना यांनी मारलं ना. ते काय कोठडीत असते तर घडलं असतं. अॅट्रॉसिटी दाखल केली असती, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता त्याचा गुन्हा दाखल केला असता, मारहाण धक्काबुक्की शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला असता, तर हे अटक झाली असती यांना. आणि अटक झाली असती 6 तारखेला, 9 तारखेला हे घडलंच नसतं. पण इथं कच खाल्ली त्या PI प्रशांत महाजन आणि त्या राजेश पाटीलनी, PSIनी. त्यामुळे तो विषय तिथंच संपला. पण जेव्हा 6 डिसेंबरला संतोष देशमुख आणि ग्रामस्थांकडून यांना जी काही थोडीफार मारहाण झाली, त्यावेळी संतोष देशमुख यांनी आपल्या व्हॉट्सअपवर बाप तो बाप रहेगा असं कॅप्शन लिहून मारहाणीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. आता त्याचा राग या सुदर्शन घुले त्याच्या गँगला आला होता. एकतर स्टेटसला ठेवला आमचा मारहाणीचा फोटो आम्हाला मारल्याचा, शिवाय बाप तो बाप रहेगा अशी कॅप्शन लिहिलेली आहे, आणि आमच्या मारहाणीचा व्हिडिओ ज्या आम्हाला मारहाण झाली ती देखील अख्ख्या गावभर व्हायरल केली. त्यामुळे त्याचा प्रचंड राग या सगळ्यांच्या मनात होता. त्यामुळं सरपंच देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांना मारताना त्यांच्याकडून सगळ्यांचे बाप आम्हीच आहोत, आम्हीच सगळ्यांचे बाप आहोत असं वाक्य संतोष देशमुख यांच्या तोंडातून वधवून घेण्यात आलं. सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, आम्ही सगळ्यांचे बाप आहोत असं संतोष देशमुख यांच्या तोंडातून वधवून घेण्यात आलं.
आणि ते आपल्याला आरोपपत्रात देखील समजलेलं आहे. एकंदरीतच काय, या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर निश्चितपणे या जयराम चाटे, या महेश केदारच्या डोक्यात कृष्णा आंधळेंनी हे स्पष्ट केलं होतं की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरनं तुम्हाला मारहाण झालेली आहे आणि ही जी मारहाण झाली याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, संतोष देशमुखाला धडा शिकवायचा आहे, हे सगळं कृष्णा आंधळेंनी सांगितलं होतं असं जयराम चाटेंनी त्याच्या जबाबात म्हटलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा, याच्यात दोन मोठे मासे आहेत. कोण? वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे, हे दोन मोठे मासे. तसं पाहिलं तर यांना पद, राजकीय बिजकीय सगळं, पैसा अडका संपत्ती सगळं यांच्याकडे, आणि ह्यांच्या हाताशी असलेले छोटे मासे कोण? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे. मोठे मासे छोटे माशाला खातात. यांचा वापर करून या सगळ्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं. वाल्मिक करायला पाहिजे होती फक्त खंडणी, हव्यास फक्त खंडणीचा, त्याला पैसा अडका पाहिजे. त्याचा जो कोण आहे, त्याचा चेला जो आहे तो विष्णू चाटे. मला काय माहित नाही, तू तेवढं फक्त मिळवून दे. विष्णू चाटेंनी काय सांगितलं सुदर्शन घुलेला, बाकी मला काय माहित नाही, तू तिकडं जर त्याचं काय वाटेल ते कर तू संतोष देशमुखचं, पण जर तू काय करू शकला नाही तर परत माझ्याकडे येऊ नको. मग गावाकडे जा आणि सशे चित्तर पाखरं सांभाळत बस, असं विष्णू चाटेंनी सुदर्शन घुलेला सांगितलं. त्यामुळे सुदर्शन घुले खवळला. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड नाराज होतील आपल्यावर. आपली काही ताकद आहे की नाही केजमध्ये, अहंकार जागा झाला, राक्षस जागा झाला. आपण कोण आहोत का नाही, केजचे डॉन होतो आपण. सुग्रीव कराड विरोधकात होता, त्यामुळं त्यांनी एकच कॉन्सन्ट्रेशन केलं, सुग्रीव कराडनं संतोष देशमुखांना मला मारायला लावलं आणि इकडं खंडणी देत नाहीये वाल्मिक अण्णा कराड सांगून सुद्धा. आणि हे पोरं काय की सुदर्शन घुले आणि वाल्मिक अण्णा कराडची बदनामी केली आहे संतोष देशमुखांनी. आता दाखवतो याला. या सगळ्या गोंधळातून संतोष देशमुख यांनी अपहरण केलं आणि हे अपहरण झाल्यानंतर पुढे काय झालं याची सगळी स्टोरी अख्ख्या महाराष्ट्राला आता माहीत झालेली आहे. पण याच दरम्यान या सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप तो बाप रहेगा असं स्टेटस संतोष देशमुखांनी ठेवलं होतं आणि व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याचा राग यांच्या मनात आला आणि मग सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, आम्हीच सगळ्यांचे बाप आहोत असं संतोष देशमुखांच्या तोंडातून यांनी वदून घेतलं होतं त्यांची हत्या करण्यापूर्वी. आणि त्याच दरम्यान रात्री 9 वाजता म्हणजे 8:51 याच प्रतीक घुलेनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली होती. सुदर्शन घुलेचा फोटो मोबाईल कानाला लावलेला आणि काय लिहिलं होतं, नाव खराब केल्यानं नाव संपत नसतंय भुरट्या, बाप हा बापच असतो. सुदर्शन भैया घुले, हॅशटॅग सुदर्शन भैया घुले 3333, हॅशटॅग विरोधकांचा बाप, हे त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे सुदर्शन घुले यानं कसं अपहरण झालंय हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं. आम्ही कसं अपहरण केलं हे देखील या ठिकाणी सुदर्शन घुलेंनी सांगितलेलं आहे. सुदर्शन घुले ज्यानं आपला जो कबुली जबाब दिलाय त्यात कसं अपहरण केलं, कशी हत्या केली, मी दुपारच्या लाईव्ह मध्ये कशी हत्या केली ते क्लिअरच केलं, पण अपहरण कसं केलं, कोणती शस्त्र वापरली, कुणाच्या हातात कुठलं शस्त्र होतं, हे सगळं आपल्या कबुली जबाबात पोपटासारखं सांगितलं त्यांनी. काय बोललाय बघा, उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवली, ड्रायव्हर साईडच्या काचेवर सुधीर सांगळेनं दगड मारला, दगड मारून संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सुदर्शन घुले यानं, म्हणजे स्वतः तो सांगतोय, यानं डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच संतोष देशमुख यांना कॉलरला धरून बाहेर खेचलं. सुदर्शन घुलेच्या हातात काय होतं तर गॅसचा पाईप. प्रतीक घुलेच्या हातात काय होतं, लाकडी काठी. महेश केदारच्या हातात काय होतं, लोखंडी रॉड. जयराम चाटेच्या हातात काय होतं, कोयता. कृष्णा आंधळेच्या हातात काय होतं, क्लच वायरचा बंच. सुधीर सांगळेच्या हातात काय होतं, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप. जयराम चाटेच्या हातात काय होता,
कोयता. त्यानं काय केलं, त्या साह्यानं जो गाडी चालवत होते शिवराज देशमुख, संतोष देशमुखांचे आतेभाऊ जे आय विटनेस आहेत अपहरणाच्या वेळचे, त्यांना कोयता दाखवला आणि धमकावलं. आणि मग संतोष देशमुखांना स्कॉर्पिओत घातलं आणि बळजबरीनं बसून अपहरण करून सुदर्शन घुलेनं गाडी चालवायला घेतली आणि केजच्या दिशेनं निघून गेले. बघा हे कसे तयारीत होते. नंतर मग त्या महेश केदारनी कुठं शस्त्र लपवली, कशी दडवली, कुठं ठेवली ती काटेरी झुडपात सगळी काढून दाखवली. आता यामध्ये कुणाच्या हातात काय काय होते परत एकदा क्लिअर करतो. सुधीर सांगेनं मोठा दगड टाकला सीटवर, डाव्या सीटवर, ड्रायव्हरच्या साईडच्या काचेवर. त्याला वाटलं तिथं संतोष देशमुख आहे, पण संतोष देशमुख तिथं नव्हते, शिवराज देशमुख होते. आणि काय कोणाच्या हातात होतं, सुदर्शन गुलेच्या हातामध्ये होता गॅसचा पाईप. नंतर प्रतीक गुलेच्या हातात होती लाकडी काठी. महेश केदारच्या हातात होतं लोखंड रॉड. जयराम चाटेच्या हातात होता कोयता. कृष्णा आंधळेच्या हातात होता क्लच वायरचा बंच आणि सुधीर सांगडेच्या हातात होता पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप. एवढी सगळी हत्यारं घेऊन यांनी संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या काही प्रतिक्रिया लागल्यात त्यामध्ये अंबादास दानवे ठाकरे गटाचे जे आहेत नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संतोष देशमुखांची हत्या कराड म्हणजे वाल्मिक कराड आणि मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झालेली आहे. आणि आता फक्त दोघांच्या सांगण्यावरून हत्या केल्याचा विषय येणं अद्याप बाकी आहे. चौकशीत सर्व माहिती समोर येईल असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. तिकडे संतोष देशमुख यांना ज्या घटनास्थळावर नेऊन मारण्यात आलं, जिथं नेऊन ठार मारण्यात आलं, त्यांना आठवते आपल्याला टाकळी पासून चिंचोळी गायरानात त्यांना नेलं. या जिथं ठिकाणी त्या सुदर्शन घुल्याची शेती आहे, जिथं तिथं मारलं ना, तिथे एक चप्पल सापडली पोलिसांना. त्यामुळं त्या चपलेचा ओळख पंचनामा करण्यासाठी संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांना घटनास्थळावर नेण्यात आलं आणि त्यांनी ती चप्पल ओळखली. होय, ही चप्पल माझ्या पतीची म्हणजे संतोष देशमुख यांचीच आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सुरेश धस यांना या संदर्भामध्ये विचारण्यात आलं की आता हे सुग्रीव कराड नावाचं एक नवीन कॅरेक्टर आलेला आहे. या सगळ्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. यावर सुरेश धस यांनी एका वाक्यातच विषय संपवला. एकाच वाक्यात, सुग्रीव कराड. कोण सुग्रीव कराड? याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हणून हा विषय मिटवला. सुदर्शन घुलेनं कबुली दिलेली आहे की वाल्मिक कराड यानंच याच्याच सांगण्यावरनं आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली. त्यामुळं सुरेश धस यांनी एका वाक्यात क्लिअर केलेला आहे, सुग्रीव कराड याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आता हे सगळं झाल्यानंतर याच दरम्यानच्या कालावधीमध्ये बार्शी सोलापूर जे मूळ गाव आहे धनंजय देशमुख म्हणजेच या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाचं मूळ गाव सोलापूर मधलं बार्शी, त्या ठिकाणी ते काही दिवसांपूर्वी जाऊन आले. त्या ठिकाणी ते गेले. तिथं गेल्यानंतर ते अक्षरशः ढसाढसा रडले. तिथल्या मंदिरात देवदर्शन घेताना त्यांना सगळ्या गावच्या आठवणींचा उजाळा झाला. त्यावेळी त्यांना त्यांच्या भावाची आठवण झाली. आपण इथं कुठं राहायचो, काय करायचो, कशी हालाकीची परिस्थिती होती. आणि मग तिथून आपल्याला कसं आजोळी म्हणजे आईच्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला जावं लागलं. आणि शेवटी अख्ख्या गावानं, नुसत्या मामानं नाही, अख्ख्या मस्साजोगकरांनी आम्हाला सख्ख्या भाच्यांप्रमाणे सांभाळलं असं संतोष देशमुख यांनी सांगितलेलं आहे. इव्हन इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं, आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण एका गोष्टीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. आम्ही दोघंही इथं खेळायचो, बागडायचो. आता मस्साजोगमध्ये तर ते त्यांच्या पातळीवरचं सामाजिक कार्य करायचे, मी माझ्या पातळीवरचं सामाजिक कार्य करायचे आणि अख्खं मस्साजोगकर आम्हाला हातभार लावायचे. पण आज सगळं होत्याचं नव्हतं झालं. शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे की भाऊ जो होता माझा, सावलीसारखा भाऊ गेला, असं स्पष्ट, सावलीसारखा भाऊ हरवला आहे असं वाक्य धनंजय देशमुख यांच्या मुखातून त्यावेळी आलं, असं त्यांनी यावेळी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली. शिवाय कृष्णा आंधळेवर त्यांनी म्हटलेलं आहे, 100 दिवस नाही 106 दिवस झाले तरुण अजून कृष्णा आंधळे फरार आहे. आणि तो फरार असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला कॉल करतोय. हा जबाब आता यंत्रणेलाच विचारावा लागेल. कायद्याचा यांना धाकच कधी नव्हता. हे ऑलरेडीच पोलिसांचे मित्र बनले होते. त्यामुळं पोलिसांचंच यांना अभय होतं. तो जेरबंद होईल तेव्हाच आणखी काही पुरावे समोर येतील. 10 तारखेला आता खऱ्या अर्थानं सुनावणी सुरू होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. या आरोपींना कुणाचं पाठबळ होतं याची देखील माहिती बाहेर आली पाहिजे. गावकरांनी आम्हाला
सख्या भाच्यांप्रमाणे सांभाळलेला आहे. त्यामुळं त्यांचे आभार आहेत, जे आमच्या सोबत कायम आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. एकंदरीतच हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुग्रीव कराड हे जे काही नवीन नाव आलंय, याची आता चौकशी होईल, तपास होईल, हे सगळं खरं आहे. पण कबुली जबाब पाहिला तर त्या कबुली जबाबात या सगळ्यांनीच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या केली हे तर क्लिअर आहे. वाल्याच्या म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं विष्णू चाटेनं या सगळ्या पोरांना कामाला लावून कट शिजवून यांनी हे हत्याकांड घडवून आणलं, हे देखील कबुली जबाबात मेन्शन झालेलं आहे. त्यामुळे आता वाल्या कराड असो, विष्णू चाटे असो किंवा सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, नंतर तो जयराम चाटे, महेश केदार, कुणी असो, हे सगळे फासावर लटकणार हे मात्र याच्यातून सिद्ध होतंय. त्यामुळं या प्रकरणात आज नव्यानंच नाव आल्यानं सुग्रीव कराडचं हे सगळं प्रकरण या एका नावावर येऊन थांबलं. पण याचा मुख्य सूत्रधार, या हत्येचा सूत्रधार, खंडणी मागणारा तो वाल्मिक कराड आहे आणि ही हत्या खंडणीतून झालेली आहे हे स्वतः उज्ज्वल निकम यांनी पूर्णपणे एम्फॅसिस केलेलं आहे. त्यामुळं आधी वाल्या, आता सुग्रीव, हा सुग्रीव कराड कोण याचा शोध नक्कीच पोलीस घेतल्याशिवाय राहणार नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.